आपण पाहत आहात सच का साथ एस न्यूज। उपोषणकर्ते हमीद शेख यांच्या मागण्या मान्य। तहसीलदार राम बोरगावकर यांनी मुस्लिम स्मशानभूमी वक्फ बोर्डाच्या नुसार 125/70 हे मुस्लिम स्मशानभूमी आहे व ते अधिकृत आहे। 125/70 मधील अतिक्रमण हटवण्याचे व चारू बाजूने 125/70 हे मुस्लिम समाजाच्या स्वाधीन करण्याचे व त्याची मोजणी करण्याचे BDOना आदेश दिले व हे कारवाई तात्काळ करण्याचे आदेश देऊन उपोषण सोडवण्यात आले। कब्रस्तानाची जागा सोडून बाजूला आहे ना, कब्रस्तानाच्या जागेमध्ये जे काही कधी मारली जुना आहे 2-3 वर्ष झालं। आपण गावात गेलो तेव्हा तर हा विषय गंभीर झाला। तक्रार त्याचीच आहे, एका बाजूला पत्राचं शेड, दुसऱ्या बाजूला ओटा, तिसरं मध्ये हे शेड मारलं आहे आता नवीन। त्या तिन्ही बाबत मी उपोषणाला बसायचं नियोजन केलं। याच दरम्यान कुठे महाराजांची मूर्ती पण बसवण्यात आली आणि मग मूर्ती बसवण्यात मूर्तीचं पण निरीक्षण केलं। हा मुद्दा निश्चित केला त्याच्याला एका वेगळा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे। त्याच्यात नाही ना, मी त्या 25 तारखेला जे अर्ज दिलं आहे त्यामध्ये निरीक्षण केलं परत 23/4 समिती करण्यात आले। जाणाऱ्या रस्त्यावर असलेले रस्ता बंद केला ते बॅनर जे काढायला सांगितलं होतं त्या जागी पत्र्याचं शेड पडलं। 2009 नुसार म्हणलं पण त्याच्यात काय झालं होतं बघा मॅडम, तुम्ही अतिक्रमणाबाबतचा वाद आम्हा पंचायत व सदरी तक्रार देणारे नवीन यांनी जबाबदाऱ्याच्या लोकांनुसार आम्हा पंचायत आखणी करून खुणा करून देण्यात आल्या। बरोबर आहे, त्या आखणीच्या खुणा सर्वांना मान्य झाल्या। याबाबत यापुढे कोणतीही तक्रार वा वाद राहणार नाही। या स्मशानभूमीच्या दक्षिण बाजूला कोणतेही बांधकाम होणार नाही, तो रस्ताच राहील, गावात जाणारा रस्ता। वरील सर्व आम्हा पंचायत समिती सर्वांना मान्य झाले। दक्षिण बाजूला स्मशानभूमी गेट राहणार नाही, हे मान्य होतं। आपलं गेट आहे पश्चिम बाजूला, बरोबर आहे, सर्व पंचनामाचा आहे, त्याच्याबरोबर आहे वगैरे। आता याच्यानुसार ज्या जे काही त्यावेळी गोष्टी ठरल्या होत्या त्या ठरल्यामध्ये 2 गोष्टी आहेत की तुम्हाला स्मशानभूमीला गेट दक्षिण बाजूनं राहणार नाही। दुसरं असं तुमचं म्हणणं आहे की ते आम्ही सगळं मोजून घेतलं कब्रस्तानाची जागा, त्याच्या दक्षिण बाजूला रस्ता आहे, दक्षिण बाजूला रस्ता आहे। नाही रस्त्याचा विषय नाही सर, या पंचनाम्यानुसार जे अंमलबजावणी करायला 2009चा तिथं अतिक्रमण करू नये स्पष्ट लिहिलेला आहे। एका बाजूला म्हणा या स्मशानभूमीच्या दक्षिण बाजूला कोणतेही बांधकाम होणार नाही, तो रस्ताच राहील। तिथेच बोलाले होणार रस्ता पाहिजे, रस्ताच राहील, हेच रस्ता। आता हे जे अतिक्रमण या लोकांनी मधल्या काळात काय केलं ते रस्ता प्लस स्मशानभूमीची भीत याच्या दरम्यान आहे का रस्त्यावर आहे? जी स्मशानभूमीची जागा सोडलेली आहे अतिक्रमण करू नका म्हणून। स्मशानभूमीची जागा सोडलेली आहे म्हणजे आम्ही सोडलेली आहे ती जागा। ही जी पंचनामा जे झाला तेव्हा वाद कशाला, रस्ता राहू द्या म्हणून। ठीक आहे, नाही हो, मी गावात आलो होतो, मलाही माहीत आहे असा एक झोपट रस्ता आहे गावात जायचा। गावात बसलो होतो मीटिंग, तर गावात गेलेला हा रस्ता आहे, हा रस्ता जेवढा आहे त्याला टच स्मशानभूमीची जागा आहे। त्या रस्ता आणि स्मशानभूमीच्या जागेत मध्ये जागा शिल्लक नाही ना, मग जागा शिल्लक नसेल तर स्मशानभूमीच्या दक्षिणेला रस्ताच आला आहे, बरोबर आहे। याचा अर्थ हे काय जे बसवलं असेल तर ते रस्त्यावर आहे। नाही आम्ही ती जागा सोडली 2009मध्ये, तिथं अतिक्रमण करू नका म्हणून जो लिहिलेला उल्लेख आहे त्या जागेमध्ये स्ट्रक्चर आहे। तुम्हाला परत तेच विचारतो की स्मशानभूमीची जिथं बाँड्री आहे, दक्षिण बाँड्री झाल्यानंतर त्याला काय लगत रस्ता आहे, मग मी तेच बोलतोय ना। मग जिथं रस्ता आहे आणि इकडून स्मशानभूमीची बॉर्डर आहे, दोन्ही टच झाले,
हे जे काही नंतर स्ट्रक्चर बसवलंय म्हणतात तुम्ही, ते रस्त्यावर असायला पाहिजे ना, कारण जागा शिल्लक नाही ना. रोडच्या जागेवर शमशानभूमीच्या जागेवर आहे. ही जागा आहे वाद होऊ नये म्हणून तर स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या जागेवर कसलंच अतिक्रमण करू नये. नाही जागा सोडल्याचं याच्यात कुठं म्हटलं? तुम्ही गावचेच आहेत का? नऊला जे पंचनामा झालेला आहे ना त्याच्यामध्ये माझी नाही हरकत नाही, बोला ना तुम्ही गावचे आहेत म्हणजे तुम्हाला काय झालेलं होतं, जेव्हा ते आपली शांतता बैठक बसली त्यावेळेस जिथून आपली जागा आता जे कट्टा बसलेला आहे तिथपर्यंत आपली जागा होती का सोडली आपण? तर आता हे गाववाल्यांनी जे शांतीनाथ ढगे आणि जे तुमचे पोलीस पाटील आहे त्यांनी काय म्हणले हे जी जागा आहे आता आपल्या गावाला मध्ये जाण्यासाठी रस्ता छोटा होणार, मेन रोडवर आता गावामध्ये जायच्या मेन रोडवर आपल्या ही शमशानभूमी आहे. तर तुम्ही काय करा, फक्त आपल्या तुझ्यासाठी म्हणून नाही, तुला आम्हाला सर्वासाठी ते जागा वापरायसाठी लागणार आहे. रस्ता प्रत्येकाला पाहिजे ते, तर रस्ता लहान होणार आहे. तर तू काय कर, आमच्यासाठी नाही म्हणून तुझ्यासाठी म्हणून हे इथून हे एवढी जागा तू सोडली, शमशानभूमीची जागा तू एवढी सोड. सार्वजनिक रस्त्यासाठी जागा होती का स्मशानभूमीची त्यावेळी? हां झाली होती. एक काम करा, त्याची पुन्हा मोजणी करा. आणि तुम्ही कशाला सोडता? तुम्ही रोडच्या कट घ्या ना, आगाव भानगडी करायला जागा सोडायची का आपण तिथं? माझं साधं म्हणणं आहे, जर रस्ता आहे ना रस्त्याच्या कडेपर्यंत तुमची कंपाऊंड वॉल येऊ द्या ना. सोडण्याची जागा सोडणं कोणाला तरी संधी देण्याचं कारणच नाही, प्रश्नच पण होणार नाही ना. जागा रिकामे धंदे करणारे लोक आहेत, रिकामे धंदे करणाऱ्यांना जागाच मिळणार नाही. मग त्यांनी एक तर रस्त्यावर ठोकावं, काय ठोकायचं होऊन गेलं ग्रामपंचायत, त्याला विषय करावं. मग माझं असं म्हणणं आहे की एक तर तुम्ही त्यावेळी आता काय तुमचं ठरलं होतं 2009 मध्ये आजच्या गोष्ट नाही, तुम्ही ती जागा जर सोडली नसती तर आज हा दिवस झाला नसता. बोला तुम्ही गावचेच आहेत? हां बोला. तर ते कार्यक्रमासाठी आता तुमच्या एक युनिफॉर्म येऊ द्या मला. सपोज 125/70 ही वटपोटाची जागा आहे. जे काही अतिक्रमण आहे 125/70च्या मध्ये आहे. आता तुमचं म्हणणं मला तुम्हाला स्पष्ट माहिती देऊ का? मोजणीवाल्यांना कामाला लावा, मी पण पद्धत देतो. ती जागा तुमची आहे, काय गुंठे किती गुंठे आहे हे काय असेल 8-10 गुंठे. ती जागा मोजू मॅडम आपण. मोजल्यानंतर हद्दीपुणा काय मोजू, ज्या ठिकाणी दक्षिण बाजूला तुमची हद्द येईल तिथं तुमची कंपाऊंड वॉल भविष्यात असेल, जे काय असेल किंवा तुमची खूण असेल, त्याच्यानंतर काय असेल तर रस्ताच असेल. किंवा जर समजा अजून कोणाची जागा प्रायव्हेट आहे किंवा ग्रामपंचायत आहे त्यांचं त्यांनी बघून घेतलं. तुमचा कन्सर्न काय आहे की जिथपर्यंत स्मशानभूमीची किंवा कब्रस्थानाची जागा डिफाईन झालेली आहे त्या पॉईंटपर्यंत तुमची पोझिशन असलं पाहिजे, तुमचा ताबा असावा. तुम्हाला आधी ते उपलब्ध करून देऊ यांच्या माध्यमातून. विषय तो संपला. आता पुन्हा 2000ची पुनरावृत्ती करत बसण्यापेक्षा फक्त आम्ही मोजणी करू आणि यावेळी मोजणी करताना तुमची सगळी जागा ताब्यात घ्या ना. कशाला भानगडी करता? म्हणजे फूटवर 2 जागा सोडून द्यायची, पुन्हा हे येणार कोणीतरी बसणार तिथं घाण करणार, पुन्हा म्हणणार आमचं हे केलंय त्यांनी असं केलं. विषय तेव्हाही वाढवता आले, म्हणजे तेव्हाही थांबवता आले असते. आता तेव्हा काय शिजलं की तिकडं माहिती नाही. तुम्ही होते का 2009ला? त्याच्यात होते का तुम्ही? याच्यात त्यावेळी तुम्ही डोकं का नाही लावलं किंवा भविष्यात असे उपद्रवी लोक येऊ शकतात? त्यामुळेच पण वातावरण खराब होऊ नये, कशाला उजाई करावं नाही हे म्हणजे परत संधी देतोय आपण. त्याचा काहीतरी एकदा इलाज केला पाहिजे ना रामबाण. तसंच झालं याच्यामध्ये आता व्हिडिओ साईडला आहे तिथं मी समक्ष तुम्हालाही बोलतोय. तुम्ही त्या गटाची ग्रामपंचायतीच्या मार्फत फीस भरा. त्या तुमच्या सर्वे नंबर काय सर्वे नंबर 125 असं आहे. पूर्वेला रस्ता, पश्चिमेला ओपन स्पेस, उत्तरेला रस्ता, दक्षिणेला रस्ता. बरोबर आहे. उत्तरेला पण रस्ता आहे का तिथं? आणि पूर्वेला पण रस्ता आहे. पूर्वेला पण रस्ता आहे. काही गरज नाही कोणाला पण इंटरव्ह्यू होईल. हो साहेब, जे इथं दिलं आहे हे काय आपण तयार केलेला कागद नाही, अधिकृत कागद आहे. अधिकृत कागदावर जेवढं मेजरमेंट आहे तेवढं एकदा मोजून घ्या. मोजणी झाल्याच्यानंतर तुमचं काम आहे. आता तुम्ही परत म्हणणार गावगाडा तेवढा काही बी नाही ते म्हणजे ते गावगाड्यामध्ये हे एवढं परत आलं आपल्या अंगामध्ये. जिथं ठरलंय तिथं पुन्हा कराव्यात, तेवढं पोझिशन घ्यावं मोकळा व्हावं. कंपाऊंड करून देतो. कंपाऊंड आता तुम्हाला कंपाऊंड करा म्हणलं पुन्हा वाईट वाटेल. मी याच्यासाठी म्हणलो कंपाऊंड, मी पुन्हा 12 भानगडी नको. त्या दिवशी जे माझ्याकडे लोक आले त्यांना म्हणलं 15 दिवसात कंपाऊंड बांधा. तुम्हाला वाटलं तरी हे काय नवीनच घुसवलं, हे याच्यासाठीच घुसवलं.
पुन्हा इकडचे 2-4 रिकामे येतात, तिकडचे 2-4 रिकामे येतात, आणि सुरू बांधतात. रिकाम्यांची कमी नाही आपल्या देशामध्ये. त्याच्यामुळं माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे, तुम्ही काम लीड करा, ग्रामसेवक कुठं आहे त्याला उठवा. आता कसा बिमार पडला अचानक कामाच्या वेळी सर्व काहीच नाही. हे बघा, कायद्यापुढं कोणीही मोठं नाही हे लक्षात ठेवा. सरपंचाची तर भूमिका त्या दिवशी मला वाटते योग्य त्या पोरांची, पण माहीत नाही आता ते पडद्यामागे काय भानगडी झाले त्याच्याशी देणं घेणं नाही मला. आम्ही काही त्या भानगडीत जाणार नाही. विरोधाला त्याचं उत्तर कायदेशीर आहे, बोलून प्रश्न सुटत नाही. तुम्ही फक्त पटकन तुम्ही आजच्या तारखेत किंवा उद्या सकाळी पत्र करा, मोजणीवाल्याला द्या. मी डिवायसरला स्वतः बोलतो, मॅडम आपण जितकं अर्जंट होईल, मी म्हणत नाही तुम्हाला उद्याच होईल, पुन्हा तुम्ही धरसाल की नाही उद्या पाहिजे, नाही होणार. त्यांच्याकडे 100 प्रकरणं ऑलरेडी आहेत त्यांच्या रेकॉर्डवर. त्यांना मी त्यातून वेळ काढून सुट्टीच्या दिवशी का होईना ते मोजायला नाही. मोजून एकदा तुमच्या हाती कोणा कायम झाल्या, ते मारा, फेन्सिंग करा, भिंत बांधा, काय करायचं करा, संपला विषय. आणि तुमच्या आतमध्ये कोणा जागीरदाराला येण्याची परवानगी नाही, संपला विषय. तुमचा रस्ता पश्चिमेला आहे, तुमचा दक्षिणेला संबंध आहे रस्त्याचा, बरोबर आहे. एकदा तुमच्या हाती कोणा कायम झाले संपलं ना, भांडणच संपलं ना. आणि आता ते 2009ला आम्ही समजा गावात असं होईल तसं होईल म्हणून तसं केलं, यावेळी काहीच करू नये आपण. कोणाला वाईट वाटलं तर वाटलं, कोणाला लाड आला तर आला, आपण जे आहे ते रेटी विषय संपून द्या. तुम्ही ते काम करा. पहिल्यांदा पत्र तयार करा डिवायसरला, मला त्याची कॉपी द्या, लगेच डिवायसरला दुसरं पत्र देऊन त्यांना अति तातडीनं मोजण्यासाठी सांगतो. मोजणी झाल्यानंतर हा विषय मिटेल साहेब. बाकी रस्त्यावर कोणी घर बांधलं काय ते ग्रामपंचायतीला वाचू आपण, बरोबर आहे. आणि तुमची प्रॉपर्टी तुम्ही सांभाळा, तुमच्या शेळ्या आम्ही नाही वळत. त्याची गायरान लँड असेल तर मी आलो असतो, माझा विषय नाही येते. आता फक्त तालुका मॅजिस्ट्रेटच्या भूमिकेत मला तुमच्यापर्यंत यावं लागेल, तर मला काही कन्सर्न नाही त्या जमिनीची. जमीन जर माझी गायरान असली असती तर मग मी निपटला असतं जमीन. तर आता तुम्हाला विनंती आहे प्रशासनाची की आता जे डिस्कशन झालं इथं त्याप्रमाणेच प्रोसिजर पुढं सरकेल. त्यामुळे तुम्ही विनाकारण आता एवढ्या हिंदीमध्ये उन्हामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून बसू नये. हां, नाही होणारच. अहो माणसाला जेवून खाऊन दिवसभरामध्ये पळून चाललाय माणूस.